तो नमस्कार सभी को। मेरा नाम संगीता मोहारी है और हम शिवनादर यूनिवर्सिटी से आए हैं। एमए रूरल मैनेजमेंट का कोर्स हम अभी कर रहे हैं और इस कोर्स के अंतर्गत ये हमारे 3rd सेमेस्टर का इंटर्नशिप प्रोग्राम है, जिसमें हम तब्बल 30 वर्षाचा संघर्ष केल्यानंतर या आटपाडी तालुक्याला पाणी मिळालं आणि या बंदिस्त पाईपलाईननं या आटपाडी तालुक्याला पाणी आलं। जगाच्या पाठीवर असा कुठेही प्रकल्प नाही की जो प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळणार आहे। आणि आज हा प्रकल्प पाहण्यासाठी दिल्ली युनिव्हर्सिटीवरून काही स्टुडंट आलेले आहेत, विद्यार्थी आलेले आहेत की नक्की हा प्रकल्प कसा आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या आटपाडी तालुक्याला भेट देण्यासाठी आलेले विद्यार्थी आहेत। तसेच या आटपाडी तालुक्याला प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावं, या पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ॲक्वाडॅम आणि सोपेकॉम या संस्थेनं या आटपाडी तालुक्यामध्ये सर्वेचे काम केलेलं आहे। तसेच आटपाडी तालुक्यातल्या विहिरी असतील, तलाव असतील यांच्या पाणी पातळीचं संशोधन केलेलं आहे। तसेच ॲक्वाडॅमचे संशोधक आदित्य सर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सर आज जे विद्यार्थी आलेले आहेत हे कशावरती नक्की अभ्यास करणार आहेत आणि आपलं काम कुठंपर्यंत आलं आहे याबद्दल थोडी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। हां, तर हे शिवनादर युनिव्हर्सिटी म्हणून दिल्लीमध्ये एक संस्था आहे, जी युनिव्हर्सिटी आहे, त्यातले हे रूरल मॅनेजमेंट ह्या कोर्समधले हे विद्यार्थी आहे। ह्या विद्यार्थ्यांना आपण एक एक्सपोजर व्हिजिट म्हणून आपण ह्या भागामध्ये आणलेलं आहे। ह्या भागामध्ये आपण त्यांना दाखवतो आहे की पाणी वापर संस्था कशी तयार झाली, त्याच्यामध्ये कार्य कसं होतं, पाणी जे मिळते टेंबूमधून त्याच्या लिफ्टपासून इथपर्यंत शेवटच्या चकपर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ते पाणी कसं पोचते, ह्या पूर्ण प्रकल्पाची माहिती आम्ही त्यांना देत आहोत। आणि आता सद्यस्थितीला पाहता हे सगळं जे काम आहे ते पूर्णत्वास आलेलं आहे की आता शेतकऱ्यांना त्याचा पाण्याचा लाभ मिळत आहे। आणि त्याचबरोबर मागील महिन्यामध्ये जशा पाणी वापर संस्था या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता प्रत्येक जे संचालक मंडळ आहे त्यांचं ट्रेनिंग चालू आहे, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग चालू आहे, ज्याचं कार्य हे इरिगेशन डिपार्टमेंट करत आहे। आणि त्याच माध्यमातून प्रत्येक संचालकाला हे कळेल की ही पाणी वापर संस्था आपल्याला कशी चालवायची आहे, त्याच्यामध्ये त्यांचे जबाबदारी काय आहेत आणि त्यांना मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की पाणी असेल तर ते किती पाणी मिळणार आहे, त्याचं नियोजन कसं करायचं आहे, ह्याच्यावरती आता सध्या त्यांचं प्रशिक्षण हे चालू आहे। आणि ते ह्या येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती काम करून ही पाणी वापर संस्था व्यवस्थित चालवण्याचं काम करतील। आता ह्याच विद्यार्थ्यांना आपण ह्याबद्दल माहिती देतोय कारण समन्यायी पाणी वाटप हा प्रकल्प कुठेही केला जात नाही। आपल्या आटपाडीमध्ये हा पथदर्शी प्रकल्प म्हणून सगळीकडं पाहिला जातो आणि तो पूर्णत्वाकडे येताना दिसतोय कारण जशी पाणी वापर संस्था तयार झालेल्या आहेत ह्याचं रूपांतर हे आता ॲक्च्युअल एक फॉर्मल इन्स्टिट्यूशनमध्ये झालेलं आहे आणि ह्याचं कार्यान्वित जसं होईल तसं ह्याची ख्याती अजून वाढत जाईल। आतापर्यंत आटपाडी तालुक्यामध्ये किती पाणी वापर संस्था तयार झालेत? 17 पाणी वापर संस्था ह्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांचं इलेक्शन वगैरे जे पूर्ण झालेलं आहे त्याच्यानुसार 17 पूर्णत्वास आहेत। त्याच्यामध्ये अजून थोड्याशा फॉर्मल गोष्टी राहिलेल्या आहेत। 7 पाणी वापर संस्थांना आत्तापर्यंत सर्टिफिकेट मिळालेलं आहे, प्रमाणपत्र जे मिळतं शासनाकडून ते मिळालेलं आहे। बाकी उर्वरित 10 पाणी वापर संस्थांना लवकरच ते मिळेल। तालुक्यात एकूण पाणी वापर संस्था किती आहेत आणि त्या कधीपर्यंत पूर्ण होतील? तालुक्यामध्ये 48 पाणी वापर संस्था आहेत आणि असं अपेक्षित आहे की येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये बाकीच्या पाणी वापर संस्थासुद्धा तयार होतील। बऱ्याच पाणी वापर संस्थांचं जिथे पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नव्हतं ते सर्व पूर्ण करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या फॉर्मल ज्या गोष्टी असतात की जसं इलेक्शन लागतं त्याच्या नोटीस काढून लावाव्या लागतात तशा त्या प्रोसेसमध्ये आहे। त्याच्यामुळे लवकरच ह्या पाणी वापर संस्थांच्या इलेक्शन्स होईल, त्या फॉर्मसुद्धा होतील। तर मंडळी, आदित्य सराकडून आपण माहिती जाणून घेतलेलीच आहेत। लवकरच 48 पाणी वापर संस्था आटपाडी तालुक्यातल्या या कार्यान्वित होतील आणि त्या शेतकऱ्यांकडे हस्तांतरित केल्या जातील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। दुष्काळ 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 नेहमी दुष्काळग्रस्त असलेला हा तालुका आता पाणीमय झाला आहे। याच्या पाठीमागं समान पाणी वाटप संघर्ष आणि श्रमिक मुक्ती दल यांनी गेल्या 30 वर्षापासून
या पाण्यासाठी संघर्ष केला आहे आणि त्यांच्या संघर्षाला आज यश येत आहे. औरंगाबादची आहे आणि महाराष्ट्रातलीच आहे, पण आता सध्या दिल्लीला शिकते रूरल मॅनेजमेंट कोर्स. आणि त्याच्याच अंतर्गत आम्ही इथे एक इंटर्नशिप फील्ड लर्निंग इंटर्नशिपसाठी आलेलो आहोत. आणि त्या इंटर्नशिपमध्ये सध्या शिकतो आहोत की सोपेकॉममध्ये जसं सरकारसोबत काम चालतं आहे जल उपसा सिंचन प्रकल्प, तर त्यामध्ये असं कळतं की जसा ग्रामीण भागांचा जो उपयोग आहे, ग्रामीण भागातील लोकांचा जो उपयोग आहे तो कसा करता येईल, त्यांना कसा फायदा करता येईल याच्याबद्दल शिकत आहोत. आणि इथून काय घेऊन जाईल याचा प्रश्न असेल तर इथून जाताना जे लोकांचा सहभाग आहे त्याचा कसा उपयोग करता येईल आणि त्यांना कसं पुढं करता येईल हे घेऊन जाईल. तो नमस्कार सभी को, मेरा नाम संगीता मोहारी है और हम शिवनादर यूनिवर्सिटी से आए हैं. एमए रूरल मैनेजमेंट का कोर्स हम अभी कर रहे हैं और इस कोर्स के अंतर्गत ये हमारे 3rd सेमेस्टर का इंटर्नशिप प्रोग्राम है जिसमें हम एक्वा डैम और सोपेकॉम के ऑर्गेनाइजेशन में हम पार्टिसिपेटरी इरिगेशन मैनेजमेंट कैसे हो रहा है, पार्टिसिपेटरी ग्राउंड मैनेजमेंट कैसे हो रहा है, ये सब देखने के लिए आए हैं. तो अभी हमने सोपेकॉम का जो वर्क देखा है तो उसमें जो टैम्बू लिफ्ट इरिगेशन सिस्टम है वो कैसे वर्क कर रहा है ये हमने देखा अभी. और यहाँ पे पहले तो फर्स्ट डे हमारा जो विजिट था वो हम जो बल्क वाटर सप्लाई कैसे हो रहा है और वो कैसे बल्क वाटर सप्लाई डिस्ट्रीब्यूट हो रहा है उसके बारे में हमने जानकारी लिए. और अभी हम ये हमारा 2nd डे का फील्ड है जिसमें हम ये देख रहे हैं कि वही बल्क वाटर डिस्ट्रीब्यूशन का अलग अलग पॉइंट्स कहाँ कहाँ पे लगे हैं और इन अलग अलग पॉइंट्स में से कैसे फार्मर्स को, जो फार्मर्स इंस्टीट्यूशन है, एसोसिएशन बना हुआ है, उसमें कैसे ये बल्क वाटर सप्लाई डिस्ट्रीब्यूट हो रहा है, इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन की जो हम बात कर रहे हैं. तो यहाँ पे हम ये देख रहे हैं. और यहाँ पे हमने फार्मर्स एसोसिएशन कैसे, जो वाटर एसोसिएशन बना हुआ है फार्मर्स का, वो कैसे इक्वली वाटर सप्लाई ले रहा है. जैसे कि यहाँ पे देखा जो ये विलेज है वहाँ पे एक 2607 का जो खसरा नंबर है वहाँ पे एक चेक है. उस चेक में 3 पॉइंट हैं, मतलब उस चेक से 3 पॉइंट को वाटर जाता है और उन 3 पॉइंट से एक पॉइंट से 7 वेल को जाता है, दूसरे पॉइंट से 12 वेल को जा रहा है और तीसरे पॉइंट से 17 वेल को वाटर जा रहा है. तो कैसे इस वाले चेक से अलग 3 पॉइंट में 3 पॉइंट से अलग अलग वेल्स में कैसे वाटर डिस्ट्रीब्यूट हो रहा है ये हमने यहाँ पे देखा. और ये सब ये सब सीख कर हम यहाँ से जब जाएंगे आगे फील्ड में तो हम ये अप्रोच जो लिफ्ट इरिगेशन का सिस्टम है अगर हमारे एरिया में भी ये पॉसिबल है तो हम ये करेंगे. थैंक यू सो मच. नमस्ते, मेरा नाम विवेक है और मैं उत्तर प्रदेश के बलिया ज़िले से हूँ और मेरी भी पढ़ाई शिवनादर यूनिवर्सिटी में MA-RM में हो रही है. तो इससे पहले हमें जो क्लास में बताया गया था कि कैसे इक्विटेबल वाटर का डिस्ट्रीब्यूशन हो रहा है फील्ड में, लेकिन जैसे कि यहाँ पे आने के बाद और हमारा जो क्लास में जो पढ़ाया गया था उसका रिलेशनशिप हम बहुत क्लोज देख रहे हैं कि कैसे इक्विटेबल एक लैंड लेस फार्मर भी उस पानी का यूज करके उसे ज़्यादा से ज़्यादा अपने माहीत होते. हे मला ॲक्वाडॅम आणि सोपेकॉमकडून कळलं आणि ते आम्हाला जमिनीमध्ये पण दिसून राहिलं आहे. आम्ही जिथे आता सध्याला उभे आहोत त्या ठिकाणी पाणी जे आहे डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे मतलब लिफ्ट इरिगेशन करून नंतर पाईपलाईननं ते छोटे छोटे इलाके कवर करत त्यानंतर तिथून तलावातून मग ग्राउंड वॉटरद्वारे झरण्याच्या सहाय्याने ते विहिरीत आणि विहिरीतून शेतकरी जेव्हा आपल्या शेतीसाठी मतलब शेतासाठी जेव्हा उपयोग करतो तर हे जे पुरं स्ट्रक्चर आहे तर हे पुरं प्लॅनिंगचं आहे, सायंटिफिक आहे आणि स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे जे काम सोपेकॉम आणि ॲक्वाडॅम करत आहे हे आपल्याला दिसून येते. थँक्यू सो मच. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.